नमस्कार, मी भीमराव कळवे पाटील. आपण बघताय बीकेपी मराठी. आज आपण चर्चा घेऊन आलोय म्हणजे मुंबई मधले गरमागरम आणि खमंग अशी चर्चा मुंबईची. मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकतोय का नाही याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. त्याला कारण सुद्धा तशीच झालेली आहेत की ठाकरेंचे 65 नगरसेवक निवडून आले, राज ठाकरेंचे 6 आणि एकनाथ शिंदेचे 29 आणि भाजपचे 89. आता उर्वरित काँग्रेसला सुद्धा चांगलं यश मिळालं, MIM ला सुद्धा चांगलं यश मिळालं, समाजवादी पक्ष सुद्धा आहे आणि इतर सुद्धा आहेत. तर आता याच्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष 89 असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला सुद्धा 20-25 नगरसेवकांची गरज आहे जवळपास. तर आता त्याचं झालंय असं की एकनाथ शिंदेचे 29 नगरसेवक निवडून आले, त्यापैकी 20 नगरसेवक नौके आणि 9 नगरसेवक हे जुने आहेत. आणि उद्धव ठाकरे यांनी एक बॉम्ब गोळा सोडून दिला की शिवसेनेच्या विचाराचा महापौर झाला पाहिजे आणि शिवसेनेचाच मुंबईचा महापौर झाला पाहिजे. तो कोणत्याही शिवसेनेचा असू द्या, माझ्या शिवसेनेचा म्हणजे उद्धव ठाकरे गटाचा असू द्या किंवा एकनाथ शिंदे गटाचा, पण भाजपला सत्तेमध्ये येऊ देऊ नका असं जे आवाहन केलं. यामुळं एकनाथ शिंदे सुद्धा व्यथित झाले आणि आपले सगळे नगरसेवक त्यांनी एका हॉटेलमध्ये नेऊन ठेवलेत. आता त्या हॉटेलमध्ये नेऊन ठेवले म्हणजे नगरसेवक पळण्याच्या तयारीत आहेत. आता असं बोललं जाते की त्यातलं काही नगरसेवक निष्ठून गेलेले आहेत असं सुद्धा बोललं जाते. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांमध्ये मात्र फार गरमागरम अशा चर्चा आपण पाहिलेल्या आहेत. त्यात महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचा सुपडासाप झालाय. सर्वाधिक लक्ष लागून राहिलं होतं ती मुंबई महानगरपालिका, जो ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. आणि हा बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून केलेलं आहे. आता ही निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये प्रचार अपप्रचार असं बरंच काय झालं. एकमेकावरती टीका टिप्पणी, फार टोकाची टीका एकमेकावरती करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं, त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंचे 41-42 असे आमदार घेऊन गुवाहाटी गाठली होती आणि तो आकडा पूर्ण 50 पर्यंत जाऊन ठेपला. वरवर सगळे पळून गेले आणि तो आकडा 50 पर्यंत जाऊन ठेपला होता. आता त्याचा काहीसा राग ठाकरे बंधूंचा एकनाथ शिंदे यांच्यावरती फार मोठा आहे. ते एकनाथ शिंदेना मिंदेशाना आणि एकनाथ शिंदेची जी शिवसेना ती अमित शहा चालवतात असं म्हटलं जातं. म्हणजे वारंवार टीका एकनाथ शिंदेवरती गद्दार, 50 खोके, काय झाडी काय डोंगर अशा पद्धतीनंच केली जाते. तर त्या टीकेला सुद्धा एकनाथ शिंदे हे वैतागलेले आहेत गद्दार म्हणून. आता ज्या महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत महाराष्ट्रामधल्या, या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. मग ते मशीनच्या जोरावर असू द्या, बोगस मतदानाच्या जोरावर असू द्या किंवा कशाच्या. 29 महानगरपालिकेपैकी जवळजवळ 22-23 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि भाजप मित्र पक्षांचं सरकार येईल. आता भारतीय जनता पक्षानं अंबरनाथ मध्ये सुद्धा एकनाथ शिंदेना बाजूला ठेवण्यासाठी काँग्रेसचे काही लोक आपल्या सोबत घेतले आणि एकनाथ शिंदेना बाजूला ठेवलं. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातल्या अकोट नगरपंचायतीमध्ये सुद्धा असंच केलं की एकनाथ शिंदेना बाजूला ठेवण्यासाठी MIM सोबत युती केली. मग आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची फक्त आणि फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिकेवरती सत्ता आलेली आहे. इतर ठिकाणी एकनाथ शिंदे हे फार रिवर्स गेलेले आहेत सगळीकडेच. म्हणजे ज्यांची जी कामगिरी चांगली होणं गरजेचं होतं ती झालेली आपल्याला दिसत नाही. तर आता मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवकांची संख्या आहे 227. आता 227 पैकी इथं 114 नगरसेवकांची आवश्यकता आहे. तर 114 नगरसेवक असताना आता एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे 117 नगरसेवक, सगळे 17-18 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आता त्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदेचे 29 आणि भाजपचे
89 आणि अजित पवारांचे 3 असे नगरसेवक निवडून आलेले आहेत. आता अजित पवारांना सुद्धा सत्तेतून सगळ्याच ठिकाणाहून बाजूला केलेलं आहे. त्याच्यामुळे अजित पवारांचा सुद्धा भारतीय जनता पक्षावरती फार मोठा असा राग आहे. परंतु धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत अजित पवारांची झालेली आहे. तशीच गत ही एकनाथ शिंदेची सुद्धा झालेली आहे. एकनाथ शिंदेना सुद्धा वारंवार बाजूला सत्तेतून ठेवण्याचं काम हे भाजपने केलेलं आहे. राज्यामध्ये जरी एकत्र असली तरी इतर ज्या विविध निवडणुका आहेत छोट्या मोठ्या, याच्यामध्ये मात्र एकनाथ शिंदे यांना कसं डॅमेज करता येईल, त्यांना कसं कमी करता येईल, हेच भारतीय जनता पक्ष नेहमी बघतोय, असं आपण सगळ्याला आपल्या लक्षात आलेलं आहे. आता यामध्ये एकनाथ शिंदे हे किंग मेकरच्या भूमिकेत आहेत किंवा काँग्रेस पक्ष सुद्धा किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. काँग्रेसचे सुद्धा 25 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे काँग्रेस सुद्धा भाजप सोबत जाऊ शकतो अशी स्थिती आहे. परंतु देश पातळीचं गणित बघता काँग्रेस हे भाजप सोबत जाणार नाही असं दिसतंय. आता भाजपनं जर हे छोटे मोठे सगळे पक्ष MIM असेल, समाजवादी पार्टी असेल किंवा अपक्ष ह्यांचं जर सगळ्यांचं जर गणित जमवलं अजित पवारांचा पक्ष धरून, तरी देखील 114चा आकडा हे गाठू शकत नाहीत. त्यांना एकनाथ शिंदेच्या 29 नगरसेवकांची गरज आहे. आता उद्धव ठाकरे यांचे 65 नगरसेवक निवडून आलेत. राज ठाकरे यांचे 6 असे 71 नगरसेवक दोघींनी ठाकरे बंधूंचे निवडून आलेले आहेत. आता त्यांना जर एकनाथ शिंदेच्या गटानं जर साथ दिली, 29 जर त्यांच्या सोबत जर आले, तर मात्र त्यांचा 100 वर आकडा जातोय आणि काँग्रेसला सोबत घेतलं तर सत्ता प्रस्थापित होते. पण आता हे एकनाथ शिंदे करणार आहेत का, की काय करतील? आता ह्याची भीती मनात ठेवून एकनाथ शिंदेंनी आपले नगरसेवक एका मुंबई मधल्या ताज हॉटेल, म्हणजे सगळ्यात मोठं हॉटेल जे आहे ताज हॉटेल, त्या हॉटेलमध्ये नेहून 29 नगरसेवक ठेवलेला आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी जे एक विधान केलं की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच झाला पाहिजे, मग तो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा हो किंवा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा हो, परंतु मुंबई ही नेहमी शिवसेनेच्याच ताब्यात राहिलेली आहे आणि ती कोणत्या ना कोणत्या शिवसेनेच्या ताब्यातच राहावी असं उद्धव ठाकरे यांनी विधान केल्यामुळं एकनाथ शिंदेचे जे नगरसेवक आहेत ते चलबिचल झाले. एकनाथ शिंदेचे 29 नगरसेवक निवडून आले. त्याच्यामध्ये 20 नगरसेवक हे नवे निवडून आले, नौखे, आणि 9 नगरसेवक हे जुने आहेत. त्याच्यामुळे नवख्या नगरसेवकांच्या मनात चलबल तयार झाली. नवखे जर 20 नगरसेवक जरी फुटून उद्धव ठाकरेंकडे गेले तरी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचं सत्ता तिथं प्रस्थापित होती. याच्यामुळं एकनाथ शिंदे यांनी हे सगळेच्या सगळे नगरसेवक पकडले आणि हॉटेल ताज मध्ये नेऊन ठेवलेले आहेत. आता ते ठेवल्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की मी त्या हॉटेल ताजला जेवण करण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर तिथं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला की हे खरंच पळून जातील का. तर आता असंही बोललं जातंय की बाबा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावरती पाळत ठेवलेली आहे, ते तिथून पळून जाऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न केलेला आहे. तर त्यातला काय 1-2 नगरसेवक पळून गेले अशी सुद्धा चर्चा निर्माण झालेली आहे. काही नगरसेवक पळून गेलेले तिथं बाहेर पडलेले आहेत अशी सुद्धा चर्चा निर्माण झालेली आहे. मग आता तिथं नगरसेवक नेऊन ठेवून एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षावरती दबाव टाकतायत का भारतीय जनता पक्षच ह्या सगळ्या नगरसेवकांना फोडणार आहे असं चित्र. म्हणजे आता एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्ष महापौर हे शिवसेनेसाठी मागितलंय. 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरवला गेलेला आहे. कारण की सध्या आता एकनाथ शिंदे हे किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. एकनाथ शिंदेशिवाय भाजपचं तिथं नगराध्यक्ष महापौर बनू शकत नाही आणि भारतीय जनता पक्षाला तिथं महापौर बनवणं हे प्रतिष्ठेचं बनलेलं आहे की बाबा काही केल्या आपण मुंबईचा महापौर हा भारतीय जनता पक्षाचा बनवायचाच असा चंग भाजपनं बांधलेला आहे. आणि त्यातच एकनाथ शिंदे यांना हे भाजपनं कुठं कुठं दगा जो दिलेला आहे त्याचा वचपा काढायचा म्हणून एकनाथ शिंदेने सुद्धा आता तिथं 2.5 वर्ष पहिल्यांदा महापौर पद मागितलेलं आहे. आता जर 2.5 वर्ष जर एकनाथ शिंदेना महापौर पद जर द्यायचं म्हणलं तर मात्र भारतीय जनता पक्ष तयार होणार नाही. का तर भारतीय जनता पक्षाचे एवढे 89 नगरसेवक आले. गेल्या वेळेस सुद्धा त्यांचे 82 नगरसेवक निवडून आले होते आणि 82 नगरसेवक असताना सुद्धा सत्तेच्या बाहेर राहावं लागलं. आता सुद्धा असंच काहीसं होईल त्यांना असं वाटतंय, ते भाजपला वाटायला लागलेले आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी जो सध्याचा राजकीय डाव टाकलेला आहे की बाबा आम्हाला
महापौर पद 2.5 वर्ष द्या, हा सुद्धा भाजपवरती फार मोठा दबाव पडलेला आहे की बाबा खरंच आता एकनाथ शिंदेना 2.5 वर्ष महापौर पद द्यावा लागेल का, हा म्हणजे मुद्दा झालेला आहे. आणि या कारणांमुळं एकनाथ शिंदेना असं वाटलं की भारतीय जनता पक्ष हे सगळी माणसं फोडायला तयार असते की कुठल्याही पक्षाचा आमदार खासदार कुणाला पण फोडते. म्हणजे जर एका नगरसेवकाला जर 100 कोटी दिले तर 2900 कोटी होतील. आणि 2900 कोटी देणं हे भारतीय जनता पक्षाला काही लय अवघड नाही. मुंबई महापालिकेच्या ज्या 70-80 हजार कोटी ठेवेत त्या लगेच दणक्यात मोडून टाकायच्या. अक्षरशः 100 कोटी नव्हे तर एकाला 1000 कोटी सुद्धा द्यायला भाजप तयार होईल. हे एकनाथ शिंदेच्या लक्षात आल्यामुळं एकनाथ शिंदेने हे सगळे नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये जमण्यास सांगितलं आणि त्यांना तिथंच राहण्यासाठी सांगितलं. भाजप फोडल किंवा उद्धव ठाकरे सुद्धा हे नगरसेवक फोडतील या भीतीनं एकनाथ शिंदे यांची आता चलबल सुरू झालेली आहेत. परंतु त्यातले काही नगरसेवक हे तिथून सुद्धा निघून जातील, उर्वरित राहतेत का नाही. आता महापौर पद अजून हे करण्यासाठी अजून 10-12 दिवस जाणार आहेत. म्हणजे नगरविकास खात्यानं अजून अधिसूचना काढलेली नाही, आरक्षण जाहीर केलेलं नाही महापौर पदाचं. त्याच्यामुळं 10-15 दिवस 10-12 दिवस म्हणजे जानेवारी ह्या महिन्याच्या शेवटी ही आरक्षण जाहीर केलं जाईल आणि त्यानंतर महापौर पद जाहीर केलं जाईल. तर आता त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हे सगळे नगरसेवक एका ठिकाणी एका त्या ताज हॉटेलला सगळे ठेवले गेलेले आहेत. परंतु तिथून सुद्धा काय पसार होतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आणि भाजप हे सगळ्या नगरसेवकांना फोडू पण शकते किंवा उद्धव ठाकरे फोडू शकतात, ही चिंता एकनाथ शिंदे यांना आता सतावू लागलेली आहे. असंच काहीच आपल्याला दिसते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी.